माननीय विद्यमान आमदार आदरणीय राजेंद्र पाटील येडगाव साहेब यांचा मी अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा घेऊन गेली 30 ते 35 वर्ष मी या आंबेडकरी चळवळीमध्ये मी काम करतो आहे. माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांच्या नेतृत्वात मी काम केलेला माणूस. पण शिरोळ तालुक्याचा विचार करता आदरणीय येड्रावकर साहेब यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या आपल्या जयसिंगपूरमध्ये आणणार आणि 35 वर्षाचं स्वप्न पूर्ण करणार या उद्देशानं तमाम आंबेडकरी जनता येड्रावकर साहेबांच्या पाठीमागे लागली. आणि आम्ही अगदी अतिविश्वासानं पहिली विधानसभा, दुसरी विधानसभा, पहिल्या विधानसभेमध्ये हलगी वाजवून 600 ते 700 लोक एका वेळी मतदान करण्याचा या महाराष्ट्रातला विक्रम मी मोडलेला येड्रावकर साहेबांच्यासाठी. एवढं प्रामाणिकपणे काम केलं असताना आदरणीय साहेबांनी अब्दुल लाटेतील माझ्या विरोधात काम करणारी जी लोक आहेत, ज्यांना मी नको आहे, इथं ज्यांना बौद्ध समाजाचं वर्चस्व नको आहे, इथं बौद्ध समाजाचा माणूस या ठिकाणी या पदावरती जाता कामा नये, या गोष्टीमुळे माझं या ठिकाणी येड्रावकर साहेबांच्या ठिकाणी माझ्याबद्दलचं 35 वर्षापूर्वी घडलेली घटना ही ठिकाणी त्यांना सांगण्यात आली. 20 वर्षापूर्वी जी घटना घडली ती सांगण्यात आली. सर्वे कसला असतोय हा सर्वेमध्ये चांगला सर्वे नसतोय. गेली ह्या 10 वर्षामध्ये 8-10 वर्षामध्ये साहेबांच्या सोबत मी जे चांगलं काम केलंय ते दिसत नाही. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये संपूर्ण विरोधी बौद्ध समाज मी अंगावर घेतला साहेबांच्यासाठी. माझा काय दोष का माझा दोष आहे? आणि हे मागासवर्गीय यशी अनुसूचित जातीचं आरक्षण असताना आमच्यासारख्या नेतृत्वाला विचारात न घेता कुणालाही तुम्ही उमेदवारी देणार ज्याची ओळख या मतदारसंघामध्ये नाही, ज्यानं साहेबांसाठी 1 मिनिटाचं काम केलं नाही, त्या माणसाला या ठिकाणी उमेदवारी दिलात. हे निश्चितपणे माझ्यासारख्या निष्ठावंत आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्यावर या ठिकाणी अन्याय केलेला आहे. साहेब माझं काय चुकलं सांगा, हा प्रश्न निश्चितपणे मी जिथं जिथं सभा असेल तिथं तिथं साहेबांना मी विचारणार आहे. माझं काय चुकलं, मी तुमच्याशी निष्ठा ठेवली हे चुकलं? अहो एका बारक्या पोरग्याला फसवल्यासारखं शेवटच्या 10 मिनिटांमध्ये तुम्ही मला सांगताय, शेवटच्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 10 मिनिटांमध्ये आता एबी फॉर्म मी देणार आहे. थांबा 10 मिनिटं, हे तर 2 विषय संपवतो आणि तुम्हाला एबी फॉर्म देतो. काय चाललंय? हा बारक्या पोरग्याला फसवल्यासारखं मी कुणा ठिकाणी बाबासाहेबाचा सच्चा, हे बाबासाहेबाचं पिल्लू आहे, लक्षात ठेवायचं. बाबासाहेबांच्या विचाराचं तुम्ही माझ्या सगळ्या माणसाला 8 ते 10 दिवस तात्काळ ठेवला. मला तुम्ही सांगितलं होतं अहो 25-30 वर्षानं आरक्षण आलं होतं, माझा हक्क तुम्ही हिरावून घेतला. मी सक्षम असताना या अब्दुल लाट मतदारसंघामध्ये सक्षम एकमेव उमेदवार. प्रत्येक गावामध्ये जाऊन तुम्ही बघा, प्रत्येक लाटेच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात घराघरामध्ये जाऊन बघा आणि विचारा देवेंद्र कांबळे नाव प्रत्येक माणूस हळहळल्याशिवाय राहिला नाही. हे लक्षात घ्या. तुमच्या या चेले सपाट्यांचं ऐकून तुम्ही जे केलंय साहेब, तुम्ही इतक्या फाटक्या कानाच्या आहात हे मला पटलेलं नाही, लक्षात घ्या. त्यामुळं तुम्हाला पत्रकारांना माझी विनंती आहे, हा मेसेज साहेबांच्यापर्यंत गेला पाहिजे. साहेबांनी कोणी चोर तुम्ही कशाला? अहो ज्यावेळी मी 500-600 लोकांची रॅली घेऊन मतदान करत होतो त्यावेळी या ग्रामपंचायतीच्या सोसायटीच्या कट्ट्यावर ही बसून मजा बघत होती लोक. त्यांनी तुम्हाला मतदानासाठी काही प्रयत्न केला नाही. पण पट्ट्या रस्त्यावर असताना सुद्धा रस्त्यावरून लोकांची तुमच्यासाठी अगदी सेवा करून लोकांना आणून मतदान करण्याचं काम प्रामाणिकपणे मी केलं. आणि या प्रामाणिक माणसाला, निष्ठावंत माणसाला तुम्ही डावलण्याचं जे पाप केलंय ते निश्चितपणे आंबेडकरी चळवळ तुम्हाला भविष्यामध्ये कधीच माफ करणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, ह्या गोष्टी साहेब तुम्ही मला अगोदर सांगायला पाहिजे होतं. तुम्हाला देणार नाही, तुला उमेदवारी मिळणार नाही का बरं? मला पंचायत समितीची मग उमेदवारीचा अर्ज भरू दिला नाही तुम्ही. पंचायत समितीचा अर्ज भरायला परवानगी द्यायला पाहिजे होते. तो पंचायत समितीचा भर, तुम्हाला जिल्हा परिषदेला अडचण आली होती ना, मग पंचायत समितीचा तर का दिला नाही मला तुम्ही? भरण्याचं सांगायला पाहिजे होतं. आम्ही तुमचं ऐकलं असतं. बरं तुम्ही मला राहू दे, तुम्हाला अडचण होती ना, तुम्ही मला सांगायचं देवेंद्र यावेळी तुला थांबावं लागेल. अहो शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही मला एबी फॉर्म देतो म्हणून सांगता आणि या पद्धतीनं माझ्यासारख्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याला आम्ही काय आंबेडकरी चळवळ इतकी लाचार नाही. बाबासाहेबांनी म्हटलंय जुल्म करने वाले से जुल्म सहने वाला ज्यादा गुन्हेगार होता है. त्यामुळं आम्ही आता
थंड वाटणार नाही. जिथं 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 तुमच्या सभा असतील, जिथं जिथं तुम्ही सभा कराल, तिथं तिथं येऊन तुम्हाला जाब विचारणार. समाजासहित आंबेडकरी चळवळ आहे ही, बाबासाहेबांची विचाराची चळवळ आहे. ही सहजपणे संपणारी चळवळ नाही. तुम्ही जर घात घातला असाल की या तालुक्यातील आंबेडकरी विचारधारा संपवायची, चालू दिलं जाणार नाही. आज बघा या मतदारसंघामध्ये मिलिंद शिंदेला कॉप्ट करून घेतो म्हटला, मिलिंद शिंदेला तुम्ही स्वीकृत सदस्य तुम्ही करून घेतला नाही. जय कर्नाळ्याला उपनगराची पदाची या ठिकाणी आम्ही मागणी केली होती. जय कर्नाळ्याला उपनगराची पद दिलं नाही. या ठिकाणी अनुप बदालेला बांधकाम मागितलं, त्याला वेगळ्याच पद्धतीनं ते काय बांधकाम म्हणजे बाबासाहेबांची जवळ जे मागितले तुम्ही देणार नाही. तुमची निष्ठा आम्ही केलेली माणसं, तुमची सेवा केलेली माणसं, तुमच्यासाठी आम्ही काम केलेले माणसं, आमचं तुम्ही काय बघणार आहात की नाही? अजूनही साहेब तुम्हाला वेळ आम्ही देतोय. जरा तुम्ही याचं आत्मपरीक्षण करा. आणि ही जी गावातली अब्दुल लाटेतील ज्या माणसाचं जिल्हा परिषद होते, जिल्हा परिषद भोगलं त्या माणसानं परत पंचायत समितीची उमेदवारी मागत असताना मी विरोध करून ती पंचायत समितीची उमेदवारी आमच्या दुसऱ्या एका काँग्रेसच्या माणसाला देण्याचा प्रयत्न करा आणि दिली. म्हणून याचा बदला घेण्यासाठी ह्या गावातल्या काही लोकांनी षडयंत्र करून यड्रावकर साहेबांच्या कानात माझ्याबद्दल चुकीचं काहीतरी सांगून मला बदनाम करण्याचं जे पाप केलंय, त्या जर इथल्या लाटेच्या चेल्याच्या पाठीला तर मी सोडणार नाही. हा जाहीर आव्हान आहे माझं. खोट्या या ठिकाणी आमच्या ज्या वेदना आहेत त्या वेदना साहेबांनी समजून घ्याव्यात. भविष्यामध्ये अशा पद्धतीचं जर भूमिका पुन्हा जर घेतलात तर निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी याची किंमत मोजावी लागेल, एवढंच सांगतो.